विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केलेत। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। संख्याबळ पाहता सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता आहे। त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली ते संदीप जोशी स्वतः आपल्या सोबत जोडले। संदीपजी, पहिल्यांदा पुढारी न्यूजच्या वतीने आपलं अभिनंदन। आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? एकूण 5 रिक्त जागांपैकी एक जागा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची आज विधान परिषदेला नियुक्ती करून संधी दिलेली आहे। मला असं वाटतं, मी त्या सर्व नेत्यांचा आभार मानतो। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय नितीनजी गडकरी आहे, माननीय बावनकुळेजी आहे, रवींद्र चव्हाणजी आहे। यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज निवडलेला आहे। आजपर्यंत मी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या निभावल्या, त्याच पद्धतीने ही देखील जबाबदारी अत्यंत ताकदीने भारतीय जनता पार्टीचे विचार, भारतीय जनता पार्टीचे धोरणं सर्वसामान्यांमध्ये कसे रुजवता येईल त्या प्रयत्न करून मी ताकदीने सोबत राहील। नक्कीच संदीपजी, एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की एकीकडे आपण पाहत आहोत की भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी खरं तर 3 जागा होत्या आणि इच्छुकांची भाऊगर्दी मात्र मोठ्या प्रमाणात होती। इतरही बरेच उमेदवार यंदा त्यांना उमेदवारी मिळेल अशा अपेक्षामध्ये होते। त्यांची मंथरणी नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, कारण आपली वर्णी लागली? मला त्याची काही खरं म्हणजे कल्पना नाही। मी याचं उत्तर मी देऊ शकणार नाही की वरच्यांनी माझं नाव का सिलेक्ट केलं। अनेक कार्यकर्ते आहेत, परंतु शेवटी जागा कमीच असतात। हे सर्वच ठिकाणी असतं, महानगरपालिकेत देखील असतं, विधानसभेत असतं, अनेकांना अपेक्षा असतात। मी देखील 20 वर्ष झाले अपेक्षा करत होतो की आमदारकीसाठी माझी वर्णी लागेल, परंतु 20 वर्षानंतर का होईना माझी वर्णी आता लागलेली आहे। तर अपेक्षा अनेक असतात, परंतु सर्वच अपेक्षा होतात खरं असं नाही। अगदी संदीपजी, आता आपली उमेदवारी जाहीर झाली आहे। संख्याबळ पाहता आपली बिनविरोध आपण निवडून याल अशा प्रकारची शक्यता तर वर्तवण्यात येते। या संदर्भात आपण नेमकं काय सांगा? हे वर्तमानपत्र आणि माध्यमातून आम्ही ऐकतोय की समोरची जो महाविकास आघाडीचा गट आहे हा कोणी उभं करणार नाही असं ऐकतोय, परंतु आता शेवटल्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही। आणि उभे जरी राहिले तरी आम्ही 5 जण महायुतीचे हे 100% निवडून येणार आहे अशी खात्री आहे। नक्कीच संदीपजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।